चला श्री दत्ता गायकवाड कृपया आपण व्यासपीठावरचे दत्ता गायकवाड या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू गणेश गीते याचा सर्वोत्कृष्ट सामना होईल म्हणून या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे। स्काय स्पोर्ट्स आणि न्यूट्रिशनच्या वतीने उपउपांत्य फेरी बसून जे सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आमचे मित्र तसेच पांडुर्लीचे माजी खेळाडू सुदामजी गंगावणे या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर या। सुदाम गंगावणे सुदाम गंगावणे कृपया व्यासपीठावर या। आमचे मित्र पंकज करपे यांना विनंती की आपण सुदामजी गंगावणे यांना व्यासपीठावर घेऊन या। पंकज करपे तसेच त्यांच्या समेत असलेले आमचे मित्र गोविंदजी पवार आपणास विनंती आपण सुदाम गंगावणे माजी खेळाडू यांना व्यासपीठावर घेऊन या।
आमचे मित्र पांडवली गावचे माजी खेळाडू कलीम सय्यद त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर या. वसीम सय्यद, वसीम शेख, पांडवली गावचे माजी खेळाडू आमचे मित्र वसीम शेख यांना विनंती की आपण व्यासपीठावर या. तसेच सुदामजी गंगावडे यांना विनंती आपण व्यासपीठावर या. दत्ताजी गायकवाड, दत्ता गायकवाड, No, vamos. ब्रह्मा स्टेजवरील स्वयंसेवक, ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब स्टेजवर स्वयंसेवक कोण होता? या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र पांडुर्ली गावचे माजी खेळाडू सुदामजी गंगावणे या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनायकजी राऊत यांना विनंती करतो की आपण सुदाम गंगावणे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. उच्च माणूस बाबा, जुने खेळाडू आहे ना त्याच्यामुळे. तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र वसूल शेख यांचा सन्मान एकनाथजी आदे यांनी करावा अशी मी विनंती करतो. पांडुर्ली गावातील माजी उत्कृष्ट असे कबड्डी खेळाडू वसीम शेख यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र पांडुर्ली गावचे उत्कृष्ट खेळाडू योगेशजी पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी एकनाथजी आदे यांना विनंती करतो की कृपया आपण योगेशजी पवार यांचा या ठिकाणी सन्मान करावा. प्रतीक थोरात आपण योगेशजी पवार यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद.
हॅलो सचिनजी लबडे व्यासपीठावर या. सचिन लबडे. हॅलो हॅलो सचिन लबडे व्यासपीठावर या. मार त्याला थांब थोडा. प्रभागाच्या लाडक्या नगरसेविका यांच्यासाठी जनतेतील प्रश्न तसेच एक छोटीशी मुलाखत. त्यांना विनंती करतो की त्यांनी मुलाखतीसाठी व्यासपीठावरती यायचे. अमोल देशमुख प्लीज कॅरी ऑन. नमस्कार मोदी. गेली 5 वर्षापासून आपण आडगावच्या नगरसेविका आहात आणि आम्ही जनतेमध्ये फिरल्यानंतर त्यांचे काही प्रश्न होते ते मी जनता माझ्या माध्यमातून विचारायला बोलली आणि मी ते प्रश्न घेऊन आपल्याकडे आलो. तर मी विनंती करतो की तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. शालेय जीवनात किंवा महाविद्यालयात शिकत असताना तुम्ही कबड्डी खेळलात का कधी? मी 7वी 8वी 9वी 3 वर्ष जवळपास कबड्डी खेळले आणि मला प्रचंड कबड्डीची आवड होती. म्हणजे तुम्ही कबड्डी खेळायला कोणत्या लेवलपर्यंत कबड्डी खेळला? कबड्डी खेळायची. अच्छा. सगळ्यांना आपल्या गावच्या नगरसेविका या देखील कबड्डी खेळलेला आहे आणि त्यांना कबड्डीची प्रचंड आवड आहे. कोणी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही राजकारणात याल असं कधी वाटलं होतं का? राजकारण हा माझा पिंड नव्हता आणि मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईल म्हणून. राजकारण सोडून आयुष्यात काय करण्याची इच्छा होती? मला पोलीस व्हायचं होतं. राजकारण सोडून वहिनींना पोलीस व्हायचं होतं. असे बरेचसे राजकारणी आहेत जे पोलीस होते, पोलीस सोडून राजकारणात गेले आणि वहिनींना राजकारण सोडून पोलीस मध्ये यायचं होतं. वहिनी गेल्या 5 वर्षामध्ये आपण राजकारणात सक्रिय आहात, नगरसेविका म्हणून काम करत आहात. या पूर्ण 5 वर्षाच्या कालावधीत नितीन भाऊंनी आपल्याला कशा प्रकारे मदत करतात, म्हणजे राजकारणात नितीन भाऊंची कशा प्रकारे आपल्याला मदत होते? त्यांची मदत ही कधी जास्त कुठे काही अडचण आली ती मी त्याला पहिला विचारत असते की कसं प्रकारे केलं पाहिजे आणि त्यात ते वकील आहे त्याच्यामुळे मी 100% सल्ला त्यांचा घेत असते. अच्छा, म्हणजे वकिलानंतर तुम्ही राजकारणात पुढे काम करत असतात. नितीन भाऊंची तुम्हाला कोणती सवय आवडते आणि कोणती नाही? त्यांची एक सवय की शांत राहणं. मुळात कोणी आपल्याला त्रास देत असतं तर त्याला प्रत्युत्तर म्हणजे आजच्या
ज्या क्षेत्रात आहे मी त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही, शांतपणे ऐकून घ्यायचं, ही त्यांची जी सवय आहे ती मला खूप आवडते. आणि कोणती सवय आवडत नाही? आणि कौटुंबिक सांगायला गेली ती वेळ देत नाही आणि लक्ष देत नाही घरी, ही सवय मला आवडत नाही त्यांची. नितीन भाऊ आहे काय ते? नितीन भाऊ जरा काळजी घ्या. नितीन भाऊंनी अशी कोणती गोष्ट आहे की जी करायला नको? तुम्ही सांगा तर ते नक्की ऐकणार. त्यामध्ये 2017ला इलेक्शन डिक्लेअर झालं. नितीन भाऊ हे समाजकारणात 10-15 वर्ष आधीच होते. त्यात त्यांना राजकारणाची प्रचंड आवड होती आणि खरं तर त्यांना उभं राहायचं होतं. त्यात लेडीज आरक्षण पडल्यामुळे मला पुढे त्यांनी त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता लेडीज झाल्यामुळे तुला उभं राहावं लागेल. तर मी विचार केला की हे मला जमेल की नाही जमेल. सगळ्या गोष्टी त्यांनी मला खूप सांगितलं, तू करू शकते या गोष्टी, तू शिकलेली आहे, सगळ्या गोष्टी का नाही जमणार. त्याच्यामुळे नक्कीच आम्ही त्याचा विचार केला आणि पुढे आलो. काही दडपण त्यावेळेस? दडपण म्हणजे मला असं वाटलं मला जमतं की नाही, पण महिलामध्ये एक अशी पॉवर असते की तिला अशी कोणतीच गोष्ट कधी जमत नाही असं कधीच होत नाही. पूर्ण क्षमता असते महिलेमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये आणि महिलेमध्ये ही क्षमता असते. निश्चितच, म्हणूनच म्हणतात नारी शक्ती ही सर्वात मोठी शक्ती असते. वहिनी, प्रत्येक पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो. मग ती आई असेल, बहीण असेल किंवा बायको असेल. परंतु आपल्या बाबतीत आपल्या पतीचा हात होता. तर तो किती पर्यंत तुम्हाला असा वाटला की त्यांनी कुठेच तुम्हाला मागे खेचण्याचा किंवा कसला विचार केला नसेल, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला पुश केलं राजकारणात येण्यासाठी? आत्ताच सांगितलं की पदोपदी त्यांची मला साथ असते. जेव्हा जेव्हा मला गरज वाटते तेव्हा मी त्यांचा सल्ला घेत असते आणि प्रत्येक ठिकाणी आज त्यांची मला गरज असतेच. जेव्हा काही वाटलं अडचणी आल्या तर त्यांना मी विचारत असते. निश्चितच आपण राजकारणात गेलात, त्यानंतर बऱ्याच प्रश्नांना आपल्याला सामोरे जायचं होतं. तर अशा वेळी आपण कोणत्या राजकीय नेत्याकडे बघून राजकारणाचे धडे घेतात? राजकीय व्यक्ती म्हटलं तर मी सुप्रियाताई असतील, रुपालीताई चाकणकर असतील, अजितदादा असतील, अशा व्यक्तीकडे ज्याच्यातून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे त्या व्यक्तीकडे धडे घेत असते. परंतु त्यावेळेस आपण भारतीय जनता पार्टीकडनं इलेक्शन लढणार आणि सर्व नेते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ते कोणत्याही पक्षाचे असतो पण व्यक्ती महत्वाची असते. निश्चितच व्यक्ती खूप महत्वाची असते. पुढचा प्रश्न वहिनी तुमच्यासाठी, राजकारण आणि समाजकारण आपल्याला कशात रस आहे? राजकारणात की समाजकारणात? मला समाजकारण पहिल्यापासून पुढे सुद्धा मी करत राहील. समाजकारणात रस आहे अर्थात. एक गृहिणी आणि राजकारण दोन्ही गोष्टी तुम्ही कशा सांभाळता? या क्षेत्रात तुम्ही आपण बघताय बाहेर सांगू शकत नाही की काही काही पर्सनल विषय असतात तर बाहेर सांगू शकत नाही की मी या कार्यक्रमाला येऊ शकत नाही वगैरे असं. आणि गृहिणी म्हटलं तर घरची जबाबदारी सांभाळून बाहेर जावं लागतं. त्यात मोठा सपोर्ट म्हणजे माझ्या सासूबाईंचा असतो मला, की मला अचानक कधी कुठे जायचं असतं तर सासूबाई म्हणतात तू जा बिंदास, मी सगळं सांभाळून घेते. त्याच्यामुळे त्यांचा आणि पूर्ण कुटुंबाचा मला खूप मोठा आधार आहे. जे काय असेल ते सगळे सांभाळून घेतात. म्हणजे हायकोर्टच तुमच्या बाजूने. आपण राजकारणात जावं यासाठी सर्वप्रथम पाठिंबा कोणी दिला आणि विरोध कोणी केला? राजकारणात जावं प्रथम पाठिंबा हा कुटुंबाचा होता. मला सगळ्यात जास्त म्हणजे नितीन भाऊचा होता पहिल्यांदा तर, आणि त्यानंतर नितीन भाऊ ते आमचे भाऊ आहे. कुटुंबाचा होता. आणि विरोध शक्यतो कोणी केला नाही, पण काही होतात त्यामध्ये त्यांच्या मित्र वगैरे कोणी असतील त्यांनी सांगितलं का बहिणी
मुलींना वगैरे कसं जमेल या गोष्टी. आत्ताच वहिनींचं लग्न झाले, आता म्हणजे जवळपास 1.5 वर्ष झालं होतं माझ्या लग्नाला, आणि त्यातनं लगेच निवडणूक डिक्लेअर झाली आणि महिला आरक्षण पडलं. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटलं की या सगळ्या गोष्टी कशा करणार वगैरे, त्यामुळे काही पण विरोध पण केला. आपले आई वडील म्हणजे माहेरची जी माणसं आहे ती राजकारणात सक्रिय होती त्यावेळेस? नाही, अजिबात नाही. त्यांनी विरोध नाही केला? तसं काही नाही, ते त्यांनी सांगितलं की ते तुमचा विषय करतात. अच्छा. हल्ली जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे कोणकोणत्या पक्षात त्याबद्दल काय सांगाल? हल्लीच्या राजकारणाबद्दल एकच सांगेल की पक्षबंदी कायदा आणला पाहिजे, सगळ्यात मोठा विषय आणि महत्त्वाचा. पण पक्षांतर तर सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीतच झाले आणि तुम्ही त्यांच्याच नगरसेविका आहेत, त्याच पक्षाच्या आहे. पण मग तो कायदा आणला तर सगळं काही थांबेल ना. पण वहिनी, भाजपचा एक नारा होता काँग्रेस मुक्त भारत, पण बीजेपी आता सध्या काँग्रेस युक्त बीजेपी झाली, त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, जनतेला विकास पाहिजे असतो. जे सत्तेत बसले त्यांनी विकास केला नाही, या गोष्टी सगळ्या बघितल्या, आणि जिथे विकास होईल त्या पक्षाकडे सगळ्यांनी धाव घेतली, हे सांगेल मी आज. धन्यवाद वहिनी. हा सर्व जनतेचा प्रश्न आहे, खास करून आडगावमध्ये. एक मतदार म्हणून आम्ही आपल्याला मतदान का करावे? गेल्या 5 वर्षापासून प्रभागामध्ये विकास कामांचा धडाका चालू आहे. जे 25 वर्षात जमलं नाही ते मी 5 वर्षात करून दाखवलं. त्यामध्ये प्रामुख्याने असेल 100% कामं तर नसून झाली, पण 90% तरी झाली असेल हे सांगते मी. तसं पाहायला गेलं तर मागच्या 25 वर्षात एवढा विकास झाला नाही, आपण बघताय, जनतासुद्धा सांगेल. आणि माझा जो जनतेशी दांडगा संपर्क आहे तो खूप महत्त्वाचा वाटतो मला. आज प्रत्येक महिलेला म्हणजे याआधी एखाद्या नगरसेवकाशी बोलायचं ठरलं तर घाबरायची लोक. आज त्यांना सामान्य घरातील जी महिला नगरसेविका आहे त्याचा खूप आनंद वाटतो आणि अभिमानसुद्धा वाटतो की जेव्हा एखादी महिला मला जेव्हा मेसेज करते त्या मेसेजला सुद्धा मी लगेच उत्तर देते. म्हणजे त्यांना एक आपली बहीण, लहान बहीण, मोठी बहीण म्हणून माझ्याकडे बघतात. त्याच्यामुळे नक्कीच याचा फायदा होईल. आणि एवढं सांगते की जरी मी प्रभागामध्ये 100% कामं नाही केली, 90% केली असतील, आणि पुढे इतका मोठा प्रभाग असल्यामुळे पुढे काम करण्यासाठी खूप चान्स आहे अजूनही. त्यामुळे आणि जेव्हा आपण एखादा नवीन नगरसेवक निवडून येतो त्याला पहिलं 1-2 वर्ष तर अभ्यास करण्यातच जातं. पण माझे सासरे आणि माझे मिस्टर वकील असल्यामुळे त्यांचं काही, माझे सासरे महापालिकेत होते, त्यांनी मला आधीच सगळं काही शिकवलं होतं, कशा प्रकारे फाईल फिरवली जाते आणि कुठे काय राहिलं असेल प्रभागामध्ये हे आता माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझा पूर्णपणे जवळपास प्रभागाचा अभ्यास झाला आहे. त्यामुळे मी सांगेन नवीन उमेदवार देण्यापेक्षा ज्याचा अभ्यास झाला आहे त्याला नक्की निवडून द्यावं, एवढं सांगते. वहिनी, पण पाणी, रस्ते यासारखे प्रश्न सोडून गावासाठी दुसरं काही करता येईल असं कधी आपण विचार केलाय का? आपण बघतो रस्ता, पाणी, लाईट हे तर कॉमन झालेलं आहे. आत्ताच बघतो आपण खेळाडूंसाठी भव्य दिवस कबड्डी स्टेडियम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. लवकरच या ठिकाणी एक लायब्ररी सुद्धा उभं राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय की त्यानंतर ज्या सरकारच्या योजना आहेत ते महिलांपर्यंत ज्यांना लाभ घ्यायचा त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येईल यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करतो. स्टेडियम तर झालंय बहिणी, पण आज आडगाव एवढं मोठं गाव आहे आणि आपल्या गावात साधी एक लायब्ररी नाही. विद्यार्थ्यांची अडचण आपल्या लक्षात नाही. खरी तर ही पहिल्यापासूनच ही विद्यार्थ्यांची खूप मोठी अडचण ही माझ्या पहिलेच लक्षात आलेली होती. पण प्रयत्न करता करता मध्ये कोविड आला, 2-3 वर्ष आमचे त्यात गेले, आम्हाला निधी भेटला नाही काम करण्यासाठी. नंतर आम्ही पाठपुरावा केला वेळोवेळी. आमदार साहेबांनी आता या ठिकाणी निधी दिला आहे. मला असं वाटतं पुढच्याच आठवड्यात त्याचं उद्घाटन होऊन अशी भव्य दिव्य लायब्ररी या ठिकाणी उभी राहणार आहे. सगळ्यांसाठी, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट असणार आहे. ग्रामस्थांनो आणि आडगावच्या खेळाडू मित्रांनो, लवकरच आपल्या आडगावमध्ये लायब्ररी होणार आहे. त्यासाठी वहिनींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. वहिनी, आपलं एक आडगाव हे खूप मोठं गाव आहे आणि आपल्या गावाचा एक साधा आजपर्यंत आमदार झालेला नाही, याची आपल्याला खंत वाटते का? आणि यासाठी आपण काय प्रयत्न कराल?
तुमचं तर सगळ्यांनाच वाटत काही ना काही इच्छा असतात. तर आपल्याला असं वाटतं का की आपण राजकारण समाजकारण करताना त्या इच्छांचा आपण त्याग केलाय किंवा त्याग करावा लागतो? त्या फक्त म्हणजे पर्सनल गोष्टी असल्या तर काही नाही. त्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. आता कुठे समाजात जायचं ठरलं तर आपल्याला ड्रेस घालायला वगैरे खूप आवडतं हे सांगते. पण कंपल्सरी मी साडीत असते, पदर घेतलेला असतं, हे समाजासाठी मी आणि सगळ्यांसाठी वागत असते. त्या थोड्या गोष्टींचा माझा पर्सनल होत होत्या. अच्छा, म्हणजे संस्कृतीची बंधनं असतात. आपण नगरसेवक पदाची 5 वर्ष पूर्ण केली. या 5 वर्षामध्ये आपल्याला कधी वाटलं की राजकारण नको रे बाबा? हा, थोडी शांतता ठेवायची. ते उजव्या बाजूला बसलेले खेळाडू, खूप लोड आल्यासारखं वाटतं. म्हणजे दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. कधी कधी तब्येत बरी नसते तरी जावं लागतं बाहेर. आता बाहेर काय सांगणार आपण जनतेला का माझी तब्येत बरी नाही म्हणून? जनता वाट बघत असते कधी आपल्या प्रश्नांसाठी. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की नको ते राजकारण, आपलं आपलं बरं होतं. अच्छा, म्हणजे राजकारण नकोसं वाटतं. हल्ली समाजासाठी काम करणारे लोक खूप कमी होत चालले. याचं कारण? समाजासाठी काम करत असेल तर त्याच्या मागे पाठबळ तेवढं समाजाचं उभं राहत नाही. एखाद्या व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याला मागे खेचायचं काम होत असतं. त्यामुळे आता आणि स्पर्धा आता एवढ्या वाढल्या आपण बघतो, त्यामुळे होत नाही. यानंतर रॅपिड फायर राऊंड आहे. त्याच्यात तुम्ही वेळ देऊ शकत नाही, तुम्हाला फास्ट उत्तर द्यायचे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? राज ठाकरे. योग्य गट कोणता? अजित पवार गट की शरद पवार साहेबांचा गट? अजित पवार. राहायला कुठे आवडेल? गावात की शहरात? घरी भांडण झाल्यानंतर आवाज कोणाचा जास्त असतो? नितीन भाऊचा की तुमचा? अच्छा, म्हणजे तुम्ही माघार घेऊन टाकता. काय आवडेल, चहा की कॉफी? बॉलिवूड की मराठी मूवी? राजकारण की गृहिणी? गृहिणी. कारण आता कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी काही करू शकतो आपण गृहिणी. पगार झालं एवढं बोलणं जेवण चाललं पाहिजे. पंतप्रधान म्हणून कोणाला बघायला आवडेल? मोदीजी की योगीजी? यांना काय सल्ला द्याल? सागर मारुते त्यांना एवढाच सल्ला दिल की जपून राहा. बाकीचे राजकारणी फक्त त्यांचा वापर करतात बाहेरचे. आणि नितीन भाऊंना एवढाच सल्ला दिल की त्यांनी गेल्यावर घरी येणं, जेवण करणं. दोघांना सल्ला द्यायचा असेल तर जो राम लक्ष्मणचा जोडा आहे त्यांचा, तो आयुष्यभर कायम असंच राहो, एवढंच सांगतो. दोघांनी ऐकलं असेल. नाशिकचा खासदार कोण होईल? काय वाटतं? महायुतीचं नाव नाही घेणार, महायुतीचं होईल. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद वहिनी, आपण या प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मस्त रे. अश्वमेध पोलीस करिअर अकॅडमीचे संस्थापक मनीष भाऊ ओरस्ते या क्रीडानगरीमध्ये आलेले आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि
त्यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. संतोष जाधव सर, कृपया आपण मंचावर यायचे. ज्या खेळाडूंचे सामने झाले असतील त्यांनी भोजन करण्यासाठी जायचं आहे. भोजनाची सुरुवात झालेली आहे. आपले कुपन घेऊन आपण जेवणासाठी जायचं आहे. अश्वमेध करिअर अकॅडमीचे संस्थापक मनीष बोरस्ते सर यांचा सत्कार संतोष जाधव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रीय खेळाडू तसेच सुरुवात करिअर अकॅडमी नाशिक या अग्रगण्य करिअर अकॅडमीचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस झाले PSI झाले अशा